मी आता हॉटेलला आलो होतो आणि रूमवर गेलो होतो तर यांचा फोन आले का आमच्या इथे उंदीर आहे तर ते आणलेलं आहे. कळला कळला उंदीर बॅगीवरती जाऊ बॅगी याच्यावर खरं काहीच थांबा उंदीर पकडायला आणले बघू आता काय होतं ते. तो वरती होता. 2 hours later. तर काहीच आम्ही आता चाललोय प्रेमानं महाराजला भेटायला. 3 वाजता काही ते येतात तिथं आणि आता वाजले 2. 1 घंटा आहे. आता इथून असेल अर्धा किलोमीटर असेल. तर काही तेवढी अशी गर्दी काय म्हणजे संपूर्ण खुला रस्ता बघू शकता पण जाता वेळी पब्लिक दिसते तिथे. आता ते जाऊन समजेल का किती पब्लिक आहे ती. आणि आपली पाऊस लोक इथे बघू शकता. चला तिथे जातो तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते. काहीच बघू इथे एवढी गर्दी आहे प्रेमानंद महाराजांना भेटायला तर नक्की ना माहिती इथं लाईन आहे का बघूया. कोणाला तरी विचारतो हे कोणाला कोणाला इतरूया आहेत बघू कसं कसं आहे ते बघतो. पण पब्लिक खूप आहे बघू शकता काही. शक्यता कमी वाटते यायची ते 10 तारखेपासून येत नाही इथे. आता आले तर लग बाय चान्स आमचे आणि आम्ही ते आता 2 वाजता इथे आलेलो आहे बघू शकता. आता बघूया चला. 2 hours later. गाईज आम्ही तिथे 15-20 मिनटं आलो थांबलो. 3:20ला आम्ही तिथून निघालेलो आहे. काय आले नाही आणि ते 10 तारखेपासून येत नाही तिथे. आता 15 दिवस झाले 15-20 दिवस झाले बोलतात तिथे येत नाहीत. आता येईल बघून थांबलो काय आले नाही. आता जाऊन झोपतो. काय 3:30 वाजले आहे नाही ना कितने 15 दिन से नहीं आ रहे बोल रहे. कितने बजे आज आते हैं क्या? सुबह 8 बजे आना. आते हैं क्या तभी राउंड मारने? क्या है सुबह में वो जाएंगे तो 6-7 बजे करीबन गाड़ी से. 8 बजे आना आपने. क्या बता दो दिया और किसी को मालूम नहीं पड़ रहा है. हालांकि वो परकम्मा भी दिए थे ये बता रहे थे परसों. तर काय ते पण ते सांगतात का 6:30 वाजता ते तिथून म्हणजे कुठून तरी येतात तर तिथून ते गाडीमध्ये येतात तर तिथे उतरतात म्हणजे नंतर ते गाडीत पण जातात. जर जास्ती पब्लिक दिसली तर ते उतरतात पण. आता बघूया काय करतात. आता झोप पण खूप आलेली आहे झोपलो नाही तर चला जाऊन झोपतो. उद्या सकाळी भेटतो. गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही निघालो आहे बघू आता नाश्ता वगैरे करायला निघलो आहे आणि आता चाललो आम्ही बरसाणाला. आता इथून काहीतरी 30-35 किलोमीटर आहेत. आम्ही गाडी घेऊन चालवलो आहे इथे. पहिले गाडी यायचा प्लॅन नव्हतं. मी दादाला बोललो एवढं जायचं तर गाडी घेऊन जाऊ. वापस रिक्षाला जाऊ. वापस रिक्षाला आहे कशाला तिकडं पार्किंगला लावू आणि सर्व फिरू आणि संध्याकाळची येताना गाडी घेऊन. आता नाश्ता वगैरे करतो काय करतो बघू. चला तुम्हाला दाखवतो मी. आम्ही लाईट नाश्ता करतो बघू शकता. कांदे पोहे आणि त्याने मॅगी सांगितलेली आहे आणि ते बघू शकता 1 नंबर लागते. चला खाऊन घेतो. A few moments later. तर काय आम्ही बरसाणाला आता गाडी घेऊन ना चाललेलो. पहिले विचार केला की आम्ही गाडी घेऊन जाऊ पण आता गाडी घेऊन चाललेलो आहो आणि आता इथून टॅक्सीला चाललेलो आम्ही 35 किलोमीटर. आणि का चालले ते टॅक्सीला ते पण सांगतो तुम्हाला काही. ते आपल्याला जास्ती मंदिर माहीत नाही आणि यांना माहिती आहे ते बरोबर आपल्याला फिरतील वर मंदिरला. हा प्रेम मंदिर बघू शकता तुम्हाला उद्या दाखवेल संध्याकाळी मी. आणि हे कसं आपल्याला समजा मंदिर वगैरे आपल्याला फिरतील बघून आम्ही चालवलो. आणि 200 रुपये पर पर्सन आहे काहीतरी पण आम्ही 1600 रुपये काय ते 300 रुपये बोलत होते. 200 नाही 300 रुपये पर पर्सन होतं आणि आम्ही केलेलं आहे त्याला 1600 रुपये डन केलेलं आहे आम्ही त्याला. 1800 काय होतं ते. चला आता जातो. काय आम्ही असं टॅक्सी केलेली आहे बघू शकतो. इथून 35 किलोमीटर जायचं आहे काहीतरी 1 तास लागेल. चला आता रिक्षाने उतरलेलं आहे आणि बघू आता कीर्ती मंदिर आलेलं आहे. प्रेम मंदिर सारखंच दिसतोय. चला आता आम्ही काय गाडीत रिक्षामध्ये झोपलो होतो. थोडा झोप पूर्ण झाली बघून आवाज असा येतोय. 1 घंटा लागला काय इथे यायला. आता 12 वाजता काही जो बंद होतो. चला लवकर दर्शन वगैरे घेऊन येतो. गर्दी तर दिसत नाही आतमध्ये गेल्यावर समजेल. आणि मोबाईल आला आहे का ना माहीत नाही. चला बघूया. आम्ही आतमध्ये एंट्री झालेलं बघू शकता. आता दादाला विचारतो कुठं कसं जायचं आहे ते दर्शनाला. चला आता जातो आणि मोबाईल तर आला असेल तर तुम्हाला दाखवेल. काही जाता अजून खुलला नाही आणि गर्दी बघू शकता. आता खुलेल पडदा. आता खुलेल काय बघू शकता.
तर काय मस्त दर्शन झालं. तुम्ही बघता परफेक्ट आरतीच्या टायमाला आम्ही आलो होतो. आणि बघू येते तर राधाकृष्ण वगैरे सर्व आहेत. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. मंदिर बंद करायला घेतलेले आहे. ते सर्व सिक्युरिटी गार्ड आलेले आहेत. चला मग उघडी गेलो तर काहीच व्हिडिओ काढले का ना माहीत ना. चला आता इथून जातो. दम लागलेला आहे थोडी. A few moments later. आम्ही आता वरती मंदिर आहे. बघू येतं लाडली जू मंदिर आहे असं. आता तो वरती खूप चालायला लागला असं वाटतंय. चला आता तुम्हाला दाखवतो कसं काय तिथे जाऊन. स्मरसाना मंदिर काही जात आहे. हो आता वरती गेलं समजा. आणि भरपूर चढायला लागला काही. बघू शकतो इथं जुदानीची आठवण आली काहीच. जुदानीची अजून खूप पायऱ्या त्याच्यापेक्षा. पण ते तिथली आठवण आली इकडे चढताना काहीच. बघू तिथे आम्ही मंदिरावरशी पोचलेलो आहोत. आणि आता मस्त दर्शन वगैरे घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो. हाच मंदिर आहे. आणि याच्या आधी कधी आलो नाही मी. मग मला काही माहीत नाही का आतमध्ये व्हिडिओ वगैरे आला आहे का नाही. आता मस्त भुगामध्ये सजवलेलं आहे मंदिर. एक नंबर वाटतं काही. चला तुम्हाला दाखवतो. व्हिडिओग्राफी आला आहे इथे. आणि बघू शकता काही एक नंबर मंदिर दिसतं काही. बघू शकता खूप भारी सजवलेलं आहे मंदिर. आता आवाज कमी येत असेल तुम्हाला काही. काही बघू शकता इथे फोटो इथे हार वगैरे फेकतात तिथे. त्यांनी आम्ही कॅश वगैरे लिहायत. यांनी हा कॅश बघितलं होतं. मिनी ना पकडली हाराची. हां चला काहीच बघू आता तरुण घेत इथे फोटो वगैरे काढतो. चला तर काही मस्त दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतो. आता दुसऱ्या मंदिराला जाऊया कारण की इथे मंदिर लवकर बंद होतात. बघून आता माझा आवाज येत असेल तुम्हाला तरी मी बोलतोय. तर आता जातो दुसऱ्या मंदिरला. तर काही इथे कुठलंतरी कुंड आहे. नाव विसरलो. ते दादा बनवला कुंड आहे इथे. ते बघून येऊ चल. तर आम्ही चाललेलो आहो. तुम्हाला मी दाखवतो चला. माका बघू शकता काही चपात्या खात्या. हा कुंड आहे बघू शकता काहीच. कुठचा कुंड आहे रे. प्रिया कुंड आहे काहीच. प्रिया कुंड असा आहे. हो इथं चला आता इथून निघतो. तर काय तर आम्ही चाललो. बघू इथं मागे मस्त मध्ये वस्ती गावला आम्ही चाललेलो. इथे 8 किलोमीटर आहे. आणि इथं थोडीशी हवा टाईट झालेली आहे काही. 2 तास वाचले. आणि हे वस्ती इथे बसलेले आहेत. चला आता निघतो इथून. राधे राधे जय 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 राधे 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 राधे. आम्ही नंद महलला आलेलो आहे बघू शकता. आता आतमध्ये दर्शन वगैरे घेतो. माकार गाई तिथं ओसकाला आलेला. मोबाईल तिथं काही तिथं. तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं. आता इथून निघतो. आता पुढे कुठे जातो ते तुम्हाला सांगतो. तर आता रिक्षावाल्याचा फोन आलता. आम्ही इथून निघतो. हे पुढे आहेत बघू शकता. चला निघतो इथं काही. A few moments later. तर काही आता आम्ही आलेलो आहे गोवर्धन मंदिर. तिथे आलेलो आहे. आता इथे दर्शन घेतो. काही इथे बघू इथं सजावट चालू आहे. आणि आम्ही गोवर्धन मंदिरला आलेलो आहे. गाणे वगैरे लागले. इथे कोपरेट येईल. चला इथं भेटतो नंतर. बघू इथं इथे समोर मंदिर आहे. तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो थांबा. इथे काही बजरंगबलीचं मंदिर आहे बघू आता. आणि इथं गोवर्धन पर्वतचा दगड आहे. तर आता काही आम्ही पडलोच तो येणार काय करते हो. त्याला काय आता बोटिंग करायची इच्छा झालेली आहे सर्वांची. तर बोटिंग करतो आम्ही आता. हा पूर्ण आम्हाला असं फिरून आणेल बोलतो. चला आता जातो आम्ही. आता पर्वत इच्छा. चला काहीच बघू तर न्यायचं बाकी आहे. तरुण अजय बाकी आहे. ते आलो आम्ही इथून निघतो. तुम्हाला पण दाखवतो काय सवारी करतो. चला बघू त्यांचा फोटोशूट चालू आहे लगेच. नाही हो फोनवर बोलतोय मम्मीच्या. बघू तिथपर्यंत नेणार आहे असं बोलले. तो इथपर्यंत इथे इकडे कुठेतरी नेईल. चला टाइमपास चालू आहे काहीच. तर पोटाण्याला भांडणं चालू आहेत काही त्यांची.
आम्ही इथे आलेलो आहे, बघू शकता. इथे आता उतरतो. इथे याला 300 रुपये द्यायचे. 50 रुपये हे आहे, याचे चार्ज होता. चला आता इथून निघतो. ते रिक्षावाला फोन आला होता. काय आम्ही गिरिराज पर्वतला आलेलो आहे, बघू शकता. इथं तुम्हाला पण दाखवतो. A few moments later. तर काय बघू शकता, आम्ही वैष्णवी धामला आलेलो आहे. आणि आता 1.5 वर्ष की 2 वर्ष आधी इथे पण आलो होतो. ते ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असतील. चला आता आतमध्ये जातो, तुम्हाला पण दाखवतो. आणि तिथे काही त्या बाजूला एक शंकराची मूर्ती, तेव्हा काम चालू होता. आता 1 नंबर दिसते ती मोठी, एकदम लई मोठी आहे ती. तुम्हाला दाखवतो. चला मी काही तिकीट काढलेलं बघू शकता. पर्सेस इथे आहे, पर्सेस घेतो. आणि तिकीट काढलेलं फुकट आहे तिकीट. चला आता जाऊया, आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो. चला पवारा बघू शकता, काही 1 नंबर वाटतंय. आता इथे शनिधाम आहे, त्याच्यामध्ये चाललेलं आहे. आणि इथे मूर्ती बघू शकता. आता तिकडे समोर पण जाऊन तुम्हाला दाखवतो. चला पहिले शनिधाममध्ये जाऊन येऊया. चला. आणि इथे मूर्ती आहेत, बघू शकता. चला आतमध्ये जातो आता डायरेक्ट. तर काय आता आम्ही शिवधाममध्ये चाललेलो, बघू शकता. आणि तिथे त्याच्यात नाही गेलो, तो कोणता तुम्हाला सांगतो मी. मला पहिले ते फोटो वगैरे काढायचे आहेत बघून. नंतर ते फोटो काढून झाले तर आम्ही त्याच्यात जाणार आहोत. इथे दर्शन वगैरे घेऊया. चला. तर काही आता राधाकृष्ण धाम आहे, त्याच्यामध्ये चाललो आहे, बघू शकता. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो काय आहे ते. आणि काही मोबाईलला चार्जिंग जास्ती राहिली नाही, कोणाच्याच नाही राहिली, कारण की आम्ही सकाळपासून बाहेर आहे. आता दुसरीकडे जायचं होतं. कुठल्या टेम्पलला जायचं होतं? आता इस्कॉन टेम्पलला जायचं होतं, म्हणजे मोबाईल चार्जिंग नाही. आता काय करतो ते बघूया. चला. तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहोत. आणि जास्त आतमधली फुटेज वगैरे काढली नाही, कारण की तो मागचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. जाऊनच्या सर्व काही त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं मी. आता ही बघू शकता स्कूलची काही पब्लिक आलेली आहे इथं शाळेतली. चला आता मी जातो, इथून एक्झिट करतो. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही बघून. चला. A few moments later. गाडी बघून समजू शकता का आम्ही इथे वापस आलेलो आहे. आता फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आता इस्कॉन मंदिरात चाललेलो आहे. आणि तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. चला. आणि अजून 3 जण यायचे बाकी आहेत. नाही, दादा आणि शुभम यायचं बाकी आहे. ते आल्यावर आम्ही निघतो. आणि जेवण वगैरे आता करूनच जेव्हा आम्ही. तर तुम्हाला दाखवतो आज काय आता काय करतो ते इस्कॉन मंदिरावर तुम्हाला दाखवतो. आणि जेवायला जातो तेव्हा दाखवतो. चला. गाईज बघू शकता इथं फोटो वगैरे सेल्फी वगैरे अलाव नाही इथे. बघून आतमध्ये काही शूट वगैरे करणार नाही. आता मोबाईल डायरेक्ट खिशात घेतो. चला आतमध्ये जातो इस्कॉन टेम्पलला. आता सर्व शूट वगैरे करतात. मग मी पण मोबाईल काढलेला आहे, बघूया होईल काय होईल तेव्हा बघून घेऊ. Krishna, Hare
8:15ला बंद करतात ते आणि आई बंद केलेलं आहे बघू शकतो तुम्ही. मला आवाज कमी येत असेल तुम्हाला. इस्कॉन टेम्पल बंद केलेलं आहे आता. 8:15ला बंद होतं ते, बंद केलेलं आहे आणि ते बघू शकता फुल मजा येते काहीच. तर काही इथं आम्ही विचारायला आलो होतो तर प्रेमानंद महाराज आज येतील का, तर ते बोले नाही होणार, टोकन येतात पण टोकनला आताच एवढी गर्दी आहे का इकडे या साईडला 120, या साईडला 120 टोकन देतात, पण 200 जण तरी एक साईडला उभे आहेत. बघून आता आम्ही त्या टोकनला येणार नाही येऊ म्हटलं पण नाही, आत्तापासूनच आहे. बघू शकतो तुम्हाला दाखवतो मी. इकडे आहेत, इथं झोपलेत बघू शकता. इथं झूम करून दाखवतो तुम्हाला बघा. आणि इकडे पण भरपूर लाईन आहे. आता इथे खाली झोपले आहेत, दाखवू नाही शकत. तर काही नाही, आमचं दर्शन नाही होणार. बघूया चला आता काय नेक्स्ट टाइम कधीतरी पुढच्या वेळेस येईल तेव्हा. चला काय आता बघू. आणि काही इकडे इस्कॉन टेम्पलला 1 नंबर दर्शन वगैरे झालं आमचं, मजा आली. आणि आता चला काय करतो का बघूया चला. आणि आता जेवायला जाऊ, तुम्हाला दाखवतो काय जेवतो ते. चला काही इथे बघू शकता सर्व इथे झोपलेले पण आहेत, काही इथे बसलेले आहेत. ते सर्व टोकनसाठी आहेत. आणि या बाजूला 120 टोकन, त्या बाजूला 120 टोकन, पण इथे 200+ जण म्हणजे इथे आहेत. तर मग आम्हाला तर काही चान्सेस नाहीत का टोकन भेटेल बघून. तर आता बघूया नेक्स्ट टाईम कधी तरी येऊ तेव्हा अशी इच्छा देवाची, तर आपण भेटूया. चला तिथून जातो आम्ही जेवायला काहीतरी. थोडं मोठं बघायचं एवढं आपण त्यासाठी आलो, खास त्यासाठी आलो होतो. आम्हाला प्रेमानंद महाराजांना भेटायचं होतं. चला आता काही नाही, देवाचे वरती आहे काय ते. चला आता इथून जातो मस्त जेवायला काहीतरी. बघूया तुम्हाला दाखवतो कुठे जातो ते. चला आम्ही जेवायला आलेलो बघू शकता. 4 जण आहे आणि ते काहीतरी बाहेर खातात. इथं कसं मागवलं आपण मटर पनीर आणि पालक पनीर आहे आणि पापड आणि रोटी, पाणी बॉटल. चला आता जेवण करून घेतल्यानंतर भेटतो.